नमस्कार. जागृत महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी शुभम बेडामकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. म्हणजे आपल्या मुंबईच्या वाहतुकीचा विषय सतत चर्चेत असतो, पण यामागे दडलेली वास्तवाचे चित्र अनेक वेळा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. याच कारणानं जागृत महाराष्ट्राच्या टीमनं ओशिरा वाहतूक विभागाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये म्हणजेच RTI टाकला आणि ह्या RTIच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे ती खरोखरच धक्कादायक आहे. गेल्या 3 वर्षातील आकडेवारी पाहूया. 2023 मध्ये एकूण 37 अपघात, 5 जणांचा मृत्यू. 2024 मध्ये 38 अपघात तर 4 जणांचा मृत्यू आणि 2025 मध्ये आजवरच्या माहितीनुसार 8 अपघातांमध्ये 2 जण मृत्युमुखी पडले. ही आकडेवारी काहीशी कमी झाल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्येक आकड्यामागे एक जीव, एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्याचप्रमाणे ओशिवरा वाहतूक विभागामार्फत कॅब, टॅक्सी ड्रायव्हर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2023 मध्ये 94, 2024 मध्ये 1313, 2025 मध्ये 183 म्हणजेच एकूण 1590 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नंबर प्लेट नसणाऱ्या 2272 गाड्यांवर तसेच अतिरिक्त प्रवासी बसवणाऱ्या 3309 गाड्यांवर, POC नसणाऱ्या 3524 गाड्यांवर आणि सिग्नल तोडणाऱ्या एकूण 13,000 गाड्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर विरोधी दिशेने वाहन चालवणाऱ्या 5995 तसेच हेल्मेट परिधान न करणाऱ्या 26,233 गाड्यांवर कारवाई केली गेली आहे. एकूण संपूर्ण आकडेवारी पाहता 3 वर्षात 1,53,690 गाड्यांवर विविध कारणामुळे कारवाई झाली आहे. यात आतापर्यंत 4,10,45,350 रुपयाची रक्कम दंड स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रश्न आहे तो वाहतूक सुरक्षेचा, पायाभूत सुविधांचा आणि नागरिकांच्या जागरूकतेचा. अपघात रोखण्यासाठी शासनाने काय पावलं उचलली आहेत, वाहतूक पोलिसांची भूमिका कितपत परिणामकारक आहे आणि आपल्यालाही यामध्ये काय योगदान देता येईल यावर विचार करायला हवा. मंडई ही दंडाची आकडेवारी केवळ एका विभागाची आहे. यावर विचार करायला हवा. मुंबईचा अभ्यास केला तर कितीतरी दंडाची रक्कम समोर येऊ शकते. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही यापुढेही असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहू आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून देत राहू. आजचा हा स्पेशल रिपोर्ट इथेच थांबतो. तोपर्यंत जागृत रहा, सुरक्षित रहा, पहा जागृत, राहा जागृत.